आलाय आपला गणेश कसा पॅक होऊन आलाय बघा, पेटी पॅक पीस. चला एंट्री करूया आता आपण आतमध्ये. आपण हा मूवी बघायला आलोय, राजे शिवाजी. रितेश देशमुखची चांगली वाटते. 10 पैकी 10. 10 पैकी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आयुष पाटील ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही सर्व, मजेत ना? तर गाईस खूप दिवसांनी आपण आता ब्लॉग करतोय आपल्या कधी होळीपासून. तर गाईस तुम्हाला माहितीच असेल, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आता मूवी आला आहे, राजे शिवाजी. तर तो मूवी बघायला चाललो आहे. आम्ही तिघंजणच आहे, मी, अनिकेत आणि गणेश. तर खूप भारी मूवी आहे, तर चाललो आहे बघायला. आणि आमच्या इथंच थिएटर आहे वेस्टला, आयकॉनिक्स करून. तर तिथेच चाललो आहे. तर चला निघूया गाईस. तर काढली आपली गाडी, चला जाऊया. आलाय आपला गणेश कसा पॅक होऊन आलाय बघा, पेटी पॅक पीस. आता गोरा व्हायचंय मला. हा गोरा व्हायचं. अरे हा केवढा गोरा होता, एवढा गोरा आहे. आणि पोटाचा कलर मात्र इथपर्यंत आला पाहिजे का? तोंडाला आला पाहिजे. दिलेच झाले आपल्याला, दगा दिला माहिती आहे का तुला? त्याला त्यांनीच दिलाय पाहिजे. नाही त्याचं तर समजतं, नया नयाला आहे, ब्लॉग मध्ये नको. अरविंद का काय आहे? अरविंदचं जुनं आहे भाई. तर गाईस आम्ही 6 जण जाणार होतो, तर 6 मधून आता आम्ही फक्त 3घच आहे. 6वा हा होता आपला तेजस होता, एक 6वा. तेजस संध्याकाळी आम्हाला धोका येत नाही ना. येत नाही, पण आता गाईस एक बघून आला त्याच्या वाईफ सोबत. अरे मला एक जण चाललाय ताडपत्री. गाईस अनिकेत आलाय आपला. अनिकेत आला तू? ताडपत्री घालून आला. भाई पेटी बॅग पीस जादू. निघू चला. मग तो पुढे जाईल तर ना. काय मग भाई एक तुटला आहे, एक डोळा गेलाय. चला गाईस निघूया. सो गाईस आता पोचलोय, आयकॉनिक्स आहे गाईज नाव थिएटरचं. आपल्या इकडेच आहे बघा, हा रोड आहे ना पूर्ण, तोच रोड आहे आपला. पेट्रोल आपलं आरिनी वाजता तोच रोड आहे अख्खा. चले काढ ताडपत्रे आता. आम ना सावलीत जाऊ तेव्हा काढू. हा गाईस आयकॉनिक्स सिनेमा. काय फेस रिव्हील? आता फेस रिव्हील. हा फेस रिव्हीलच आहे आपला. हा हा अजून काय, अजून किती आरशे. चला गाईस एंट्री करूया आता आपण आतमध्ये. गाईस हे बघा, एंट्री केल्या गेलं असं आहे सर्व. हा बॉक्स ऑफिस आहे इकडे, हे बघा हा बॉक्स ऑफिस. काका चला तिकीट काढा लवकर, जायचं. हा बघा आता देऊळ बंद 2 पण येतोय मूवी, 21 मेला येतोय. हे बघा अजून कुठलं येतोय. मैं वापस आऊंगा हा पण पिक्चर येतोय. हा परत येऊ, वापस आऊंगा, परत येऊ आपण हा मूवी बघायला आलोय, राजे शिवाजी. झालोय हे बघा, असं आहे सर्व. तर आता काका आपल्याला चेक करत आहेत. करो चेक, कुछ नाही मिलेगा, सी वॉलेट मिलेगा. चला गाईस, राजा बसलाय बघा इथे खुर्चीवर, राजा बसलाय. हो बसून घे आता, ते काढ भाई. मग कुठं ठेवणार त्याला? मस्त आहे हातात. भारी आहे भाई. आता एंटर केलंय आपण आतमध्ये. बघा असं बसायचं आहे, फुल 1 नंबर इंटिरियर आहे. हे बघा ही स्क्रीन आहे समोर डायरेक्ट. 9, 10, 11 आहे का? 1 नंबर आहे. सीटा पण 1 नंबर आहेत, मस्त फ्लोरिंग वगैरे 1 नंबर आहे. तर गाईस आता जस्ट नॅशनल अँथम झालेला आहे. आता थोड्या वेळात मूवी स्टार्ट होईल. तर चला बघू आपण. घे
गाईज आता इंटरव्हल झालेला आहे. बरोबर आहे. स्क्रीन 2च आहे. हा स्क्रीन 2च आहे ब्रो. गाईज बघा इथे असं खाण्याचं वगैरे आहे असं इथे. सो गाईज पिक्चर एक नंबर आहे इंटरव्हलच्या अगोदर. आता बघू इंटरव्हलच्या नंतर कसा पिक्चर आहे. पण तुम्हाला एवढा आवडेल ना पिक्चर बघायला एक नंबर. तर आता बघू. आता इंटरव्हल झालं आहे तर आता आहेच. आणि की तिथे फिरतोय मागे. आणि स्पीकर काही JBLचे स्पीकर लावलेत एक नंबर. हा थिएटरच एक नंबर आहे. खूप आवडला आहे आम्हाला पण थिएटर. शिफ्ट होतं कशाला मागे कोण नाही तिकडे. चल रे मागे कशाला जायचं आता. इथून भारी दिसतंय. यांचे तर त्या चोचले चाललेत. चला जाऊ आता मागे जाऊ जरा. गाईस 100 रुपयाचा डाएट कोक दाखव जरा. आपल्या हरिओमला 40ला भेटेल. हा 100 रुपयाला. है तुझमें क्या इतना बिना शक्कर का है तू नो कॅलरीज. गाईस थिएटर पण खालीच आहे. एवढी कोण भरला पण नाही थिएटर कारण की दुपारची वेळ आहे. तर सगळे ऑफिसला वगैरे जातात सगळेजण म्हणून संध्याकाळी हाऊसफुल शो आहे. 6चा बघितलेला पण तो अख्खा हाऊसफुल शो आहे. काय गणेश आपण किती वाजता येणार होतो. संध्याकाळी 8ला. 8ला म्हणजे बसायची जागा नाही. आपल्याला डायरेक्ट खाली 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 वरच्या सगळ्या फुल होत्या. तर गाईज पिक्चर वगैरे बघून झालाय. एक नंबर पिक्चर होता एक नंबर. सलमान खानने जी एंट्री मारली ना. दलेश बोल जरा सलमान खानने कशी एंट्री मारली. हर हर महादेव. हा म्हणजे समजा गाईस एक नंबर एंट्री मारली सलमान खानने. आला ना डायरेक्ट हातच तोडलाय. गाईस एक नंबर फुल आवडला पिक्चर मस्त. चला आता जाऊया घरी मस्त पैकी आणि जाऊया गाडीकडे. आता म्हणजे दानेश पिक्चर कसा वाटला. हा पिक्चर कसा वाटला. यांची 3 वर्षाची रिसर्च मला दिसली. यांचा शोध मला दिसला 3 वर्षाचा. हा तो काही कामाचा नव्हता एवढा. काय नाही खरं बोलतो एवढं खरं करणार नव्हता. 3 वर्ष त्यांनी काय सोचून काय लिहिलं काय माहिती. आणि तुला कसा वाटला. मस्त होता बघितला पाहिजे सगळ्यांनी बघितला पाहिजे. नाही बघितलं सगळ्यांनी ते तर आहे. गाईज हात तयार नव्हता आधी यायला बोलतो. तर मस्त ऍक्टिंग केली. रितेश देशमुखची ऍक्टिंग कशी वाटली. हा? रितेश acting देशमुखची चांगली वाटली. 10 पैकी 10. 10 पैकी 10. 10 पैकी 10. आणि आणि अजून Housefull मध्ये रितेशची ऍक्टिंग हा 10 पैकी 100. 10 पैकी 100. हा मग राजेंना किंमत नाही मग काय. हा नाही तसं नाही. तो कॉमेडी सीन होता ना. हा. तो कॉमेडी सीन होता ना. तो कॉमेडी ऍक्टरच आहे. तो खरा कॉमेडी नाही. ऍक्टर आहे तो. तर गाईस आता आलोय घरी पिक्चर वगैरे बघून. खूप भारी पिक्चर होता गाईस. मजा आली मजा. जी रितेश देशमुखने जी ॲक्टिंग केली आहे ना एक नंबर ॲक्टिंग केलं एक नंबर. त्या ॲक्टिंगला मी 100 पैकी 100 देईल. चला भेटू थोड्या वेळात. मग कधी आले फिरून. हा ब्लॉग नाही करत इथं. ब्लॉग करतोय. प्रिन्स गुड मॉर्निंग. आज कसा झोपला तू. हा आज कसा झोपला. झोपेत आहे गाईस. फुल बीचवर खेळायला त्याने वस्तू घेतलेल्या पण काय करणार. हे बघा बीचवर खेळायला घेतलेलं एकट्याने. तुम्ही बघू शकता प्रिन्सची बैलाचं ससाचं मटण खाल्लंय. कबूतर पण खाल्लंय. पण खाल्लंय. किडनीवर आवडलं त्याला. ए सलमान खानला बोलला. काय हरिण पण खाल्लंय. हरिण पण खाल्लंय. हा वाटत. ए तुम्ही उंदीर पण खाल्लं. मग काय 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 खाल्लंय काय काय खाल्लंय. काय सो गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.